दापोली उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचं 100 खाटांमध्ये त्याचं श्रेणीवर्धन करून त्याला देखील भूमिपूजन आपण केलं। त्याचबरोबर दापोली येथील ग्रामदेवता आपलं मगाशी गेलेलं होतं काळकाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं भूमिपूजन झालं। असे अनेक भूमिपूजनं आणि लोकार्पणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी योगेश कदम यांच्या माध्यमातून आयोजित केला आहे। खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन। खरं म्हणजे योगेश कदम यांचं मनापासून अभिनंदन करीन की गेल्या जवळपास 4.5 वर्षामध्ये त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं काम केलं। 2.5 वर्षात अतिशय प्रतिकूल होती, पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये जे विकास प्रकल्पांसाठी निधीसाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे अतिशय कमी बोलून काम करणारा, आपल्या मतदारसंघामध्ये निधी कशा पद्धतीने आणायचा, कसा मिळवायचा, कसा पाठपुरावा करायचा, अशा प्रकारचं योगेश कदम यांचं काम। तुम्हाला मी धन्यवाद देतो। एक आदर्श आमदार आपण निवडून दिला, लोकाभिमुख आमदार निवडून दिला, या मतदारसंघाचा कायापालट करणारा आमदार आपण निवडून दिला आणि मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांना न्याय देणारा आमदार आपण निवडून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि हा कोकण आहे। या कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केलंय, बाळासाहेबांनी या कोकणी माणसावर प्रेम केलंय। हा इतिहास, ही परंपरा आपल्या सगळ्यांना मला सांगण्याची आवश्यकता नाही। रामदासबाई गेले अनेक वर्ष या कोकणामध्ये काम करतायत आणि एक शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि अन्यायावर लात मारणारे, अन्यायाशी लढा देणारे रामदासभाई आपण पाहिलेले आहेत। आणि म्हणून गेले अनेक वर्ष या कोकणातल्या माणसाने शिवसेनेवर भरभरून प्रेम दिलंय आणि म्हणून या कोकणातल्या लोकांना काय मिळालं, काय त्यांचा विकास झाला? इथे अतिवृष्टी झाली, अवकाळी आली, वादळं आली, काय मिळालं? परंतु तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री जेव्हा नव्हतो तरी सुद्धा योगेश कदम यांच्या मतदारसंघात महाडमध्ये, चिपळूणमध्ये, ज्या ज्या ठिकाणी कोल्हापूर, सांगली महापूर आला तिथं पहिला एकनाथ शिंदे पोहोचला। घरी बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा एकनाथ शिंदे नाही, हा सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा एकनाथ शिंदे आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आज या कोकणचा विकास आवश्यक आहे। खरं म्हणजे राजकारण होत राहील। आज राजकीय जे काही भाषणं जे लोक करतायत, जनसंवाद यात्रा काढतायत, जर सर्वसामान्य शिवसैनिकाशी, आमदाराशी, खासदाराशी संवाद ठेवला असता तर आता जनसंवाद यात्रा काढण्याची आवश्यकता लागली नसती। आणि म्हणून